माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, सतपाल महाराजांनी जो मंत्र दिलाय, जो टेम्पो आता सभागृहात आलाय, सत्कार वगैरेला फाटा मारून मी तुम्हाला विनंती करतो की ज्या देशात देवाधर्माचं थोतांड माजलेलं नाही अशा देशांची मी तुम्हाला यादी कशासाठी सांगून दाखवतो की त्या देशात 100% लोक शिकलेले आहेत. उदाहरणार्थ, देवधर्माचं थोतांड न मारणारे मानणारे त्या देशामध्ये पोलंड 97.7, रशिया 98.8, पोर्तुगाल 95.9, इंग्लंड 99, दक्षिण कोरिया 98, नॉर्वे 100%, स्वीडन 99%, जपान 99%. मी का सांगतोय तुम्हाला हे? तर आम्ही देशाला कुठे येऊन चाललोय? यांच्या ज्या देशात अजिबात थोतांड नाही आहे देवधर्माचं, ते देश कुठे आहेत? आत्ता सतपाल महाराजांनी सांगितलं, पण तुकाराम महाराजांनी सांगितलं की ऐसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणते साधू, अंगा लावी ती राख आणि डोळे झाकून करती पाप. कोण साधू? तुम्ही दाखवा ना. तुम्ही सगळ्या साधूंचे लफडे काय आहेत बघा. तुम्ही कोणाच्या मागे लागता आणि आम्ही का मागे लागतो? कुणीही चमत्कार करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वर्ग नरकाच्या कल्पना मूर्खपणाच्या आहेत. ऐकतील ते दोन्ही मूर्ख, ऐकतील आणि सांगतील दोन्ही मूर्ख. ज्ञानेश्वर महाराजचा अभंग आहे. तुम्ही ज्ञानेश्वराचं ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आहे तैसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभव. त्याचं ऐकत नाही तुम्ही. कोणाचं ऐकणार? उलट तुकाराम महाराज म्हणतात की जयापासून हे मैमंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा, तो अनुमानाला दाखवायला कुठे न ये अनुमाना. तर अशा ह्या देवाला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, संत रोहिदास सांगतात, गौतम बुद्ध सांगतात. जीजी म्हणून या देशामधली ब्राह्मणवादाला विरुद्ध परंपरा जैन असतील. जैन तर सगळे पैशासाठी वेडे झालेत सध्या. त्यांना जैन महावीराने काय सांगितलं हे ती ऐकायची तयारी नाही. कुठले म्हणजे जे धर्म तुम्ही पाळता किंवा म्हणताय ते तुम्ही खरंच पाळता का? आणि पाळत असाल तर जगाच्या पाठीमुळे आम्ही का? हे सगळे लोक पुढारी म्हणतात की आमची इकॉनॉमी जगात आता 4 नंबरला आली, 5 नंबरला होती, 4 नंबरला आली. आमच्या देशामध्ये दरडोई खर्च आणि दरडोई उत्पन्न हे जगामध्ये सर्वात खाली आहे. म्हणजे 140, 140, 50, म्हणजे मी दररोज खर्च किती करतो हा त्याचा खरा निर्देशांक असतो. मी दररोज पैसे किती कमवतो हा त्याचा खरा निर्देशांक असतो. अंबानी अदानीच्या घशात संपत्ती घातलेली आमच्या काय कामाची? आम्ही कधी विचार करणार? जे म्हणून सत्तेवर आहेत. तुम्ही म्हटले ना आता देवेंद्रला तुम्ही कीर्तन ऐकवलं, त्यासाठी तो जन सुरक्षा कायदा आणलाय. तो जो जन असुरक्षा कायदा आहे तो कायदा तुम्ही आता वाचा. हे कीर्तन करायला परवानगी नाही आहे, देवाधर्मावर टीका करायला परवानगी नाही आहे. आणि आम्ही तर अर्बन नक्सल कधी ठरलो? जेव्हा आम्ही एल्गार परिषद घेतली होती. ही 2017 साली 31 डिसेंबरला आम्ही एल्गार परिषद घेतली आणि आम्ही वर्णव्यवस्थेला विरोध केला आणि सांगितलं की सगळ्यांना शपथ दिली की कुठल्याही परिस्थितीत धर्मांधतेचा प्रचार करणाऱ्यांचा आम्ही मतदान करणार नाही. तेवढ्यावर त्यांचं माथं ठणकलं आणि ती वाढची सभा आम्ही शनिवारवाड्यावर घेतली होती. आणि त्याच्या अगोदर RSS मुक्त भारत ही पण सभा आम्ही शनिवारवाड्यावर घेतली होती. का करतो आम्ही असं? का करतो आम्ही? आमच्या जीवावर उदार होऊन ही कामं का करतो? तर आम्ही थोडाफार तुमच्यासाठी अभ्यास केलेला आहे. साळुंके कशा करतात? मी या तुमच्या संस्थेचं खरं म्हणजे आभार मानतो की त्यांनी अशा माणसांना बोलवलं की आम्ही देशात अप्रिय लोक आहोत आणि अशा अप्रिय लोकांचा तुम्ही सत्कार करता, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद देतो. मी येणार म्हणून मी आलो आणि मी येणार म्हणून येणार होते. ही आमची कंडिशन होती. मला दुपारपर्यंत यांनी सांगितलं नाही की येत नाहीत.
सकाळी ट्रेनला घ्यायला आले तरी म्हटले की हा नेले, गाडी गेली आहे आणि अला घेऊन येते. माझं म्हणणं काय की आम्ही कशा करता या एस्टॅब्लिश क्लासची आम्ही वैर का घेतो? आम्हाला काही मिळालं असतं काय, आम्ही काय मिळवलं असतं. पण ज्यांनी मिळवलं त्यांना विचारा झोप येते का? ते टिकवण्यासाठी पुढचं सगळं खोटं. आता जे सगळे आत्तापर्यंत सत्तेत होते ते सगळे आता पार्श्वभागाला पाय लावून त्यांच्याकडे गेलेत. कशाकरता गेलेत? जी अवैध संपत्ती आहे ती, याच्यात काही तत्वाचा भाग आहे का? जी अवैध संपत्ती आहे ती टिकवण्यासाठी गेलेत किंवा संपत्ती मिळवण्यासाठी गेलेत. अरे संपत्ती एका स्टेजला माती आहे, माती आहे. आणि खरंच आहे, म्हणजे असं आम्ही बोलतो तसं त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. मी माझा एक मित्र बघितला, सतपाल महाराज, खूप संपत्ती, आजारी पडला. लीलावती हॉस्पिटल, सर्वात टॉपमोस्ट हॉस्पिटल, सगळ्या डॉक्टरांना बोलवलं. मला म्हणलं फक्त 5 वर्ष द्या, मी प्रत्येकाला 10-10 कोटी रुपये देतो. नाही तुम्ही मागाल ते देतो, 10 कोटी घ्या, 20 कोटी घ्या, मला 5 वर्ष पाहिजे. डॉक्टर म्हणले 5 दिवस देऊ शकत नाही. त्या संपत्तीचा काय उपयोग? कुठली संपत्ती आहे की जी वैध मार्गाने येते आणि ती अशी कोटींनी वाटता येते? 50 कोटी काय असतील ते जे चर्चा होते ती काय, कशी संपत्ती कुठली आली? या नोटबंदीनंतर गोडाऊन भरलेला आम्ही व्हिडिओ दाखवलेला आहे, गोडाऊन, नोटांचा गोडाऊन भरलेला. आणि तो गोडाऊन सांभाळणारा जो होता त्याला आमचा स्टिंग ऑपरेशन करणारा माणूस म्हणतो, क्या कमाल है, क्या नोटों का भांडार है. तू बोले कमल की कमाल आहे. आणि त्यांनी एका पुढाऱ्याचा फोटो दाखवला. आता काय करायचं आम्ही, काय कशासाठी आम्ही करायचं हे का? तेव्हा मी आता मग अशी आमचे डॉक्टर घ्यायला आले, त्यांना पण म्हटलं किती बेडचं हॉस्पिटल आहे? म्हणलं नका रे लुटू लोकांना, पुष्कळ झाले लुटणारे. हजारो वर्ष आम्ही लुटले गेलो. स्वर्गाची भीती, नरकाची लालूच, 33 कोटी देव, त्या काल्पनिक जगात आम्हाला ठेवून हजारो वर्ष आम्ही लुटलो गेलो, आजही लुटलं जातो. हे 21वे शतक आहे. हे सायंटिफिक टेम्परमेंट, आमचं संविधान सांगतं की तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे. त्या वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे त्यांनी काय केलंय, संविधानाला डोक्याला लावायचं, संविधानाला ते मिरवायचं, पण त्याची अंमलबजावणीच नाही करायची. किंबहुना संविधान विरोधी कायदे करायचे. आता कोर्ट राहिले नाहीत, पण आज जनसुरक्षा कायदा किंवा त्यांनी आणलेली आचारसंहिता, न्याय आचारसंहिता, भारतीय न्याय आचारसंहिता म्हणजे BNS कायद्याचं शॉर्ट, त्यातल्या कित्येक तरतुदी आहेत त्या बाबासाहेबांच्या आर्टिकल 20, आर्टिकल 19 आणि मार्गदर्शक तत्व. म्हणजे मार्गदर्शक तत्व, बाबासाहेबांचं मूळ संविधान वेगळं होतं की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला, आणि प्रस्तावनेतच आहे ना, बघा तुम्ही आता हे काय म्हणतात की शब्द नंतर आले, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द नंतर आले. अरे त्यांची गरजच नाही ना. मूळ शब्द काय आहेत महाराज? सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय देण्यासाठी आम्ही बांधलेलो आहोत. आम्हीच भारतीय, आमच्या भारतीयांना न्याय देण्यासाठी. तुम्ही मला सांगा, सामाजिक न्याय किंवा आर्थिक न्याय हा समाजवादाशिवाय कसा मिळेल? आर्थिक न्याय द्यायचा तर सर्वांची संपत्ती वाटली, संपत्तीचं विकेंद्रीकरण होता कामा नये. ही घटनेची तरतूद आहे. किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या आर्टिकलची सुरुवात जी अशी आहे की तुम्हाला संपत्तीचं वाटप असं केलं पाहिजे की ज्यातून सर्वांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. मग तो आर्थिक न्याय म्हणजे काय? तो नंतर घातलेला शब्द आहे. परंतु अशी वादळं उठवायची, काय म्हणे औरंगजेबाची कबरच काढायची. अरे तुमचा पूर्वज आहे तो औरंगजेब, हिंदूंचा पूर्वज आहे, ब्राह्मणांचा पूर्वज आहे. तुम्ही जर जहांगीर, शहाजहान यांच्या बायका बघितल्या तर सगळ्या हिंदू आहेत, त्यातले ब्राह्मण आहेत. आणि औरंगजेबाच्या दरबारी सगळे ब्राह्मण होते. कोणाचे तुम्ही कबर काढताय? पण लोक विचारत नाहीत, लोक अभ्यास करत नाहीत. हे सगळी वंशावळी जर दाखवली तर यांना तोंडात तोंड दाखवायला जागा नाही. हे सगळे मोगलांचे जे आहेत, यांच्या सगळ्या मोगलांच्या बायका यांच्या होत्या, त्यांचीही मुलं आहेत सगळी. कोणी करायचं? पण कधी होणार आहे?
आणि आपण का करत नाही तर छोटीशी संपत्ती, छोटंसं पद, ज्या पदावर तुम्ही आता ज्या पदावर बसून तुम्ही ते जनसुरक्षा कायदा लागू केला, मी लिहिलंय की सगळे बहुजन ब्राह्मणाच्या पाया पडून त्या जनसुरक्षा कायद्याला मंजुरी देते. दुसरं काहीच नाही, दुसरं कारणच नाही काय. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी म्हणजे 2014 नंतर बघितलं, 2014 पूर्वी कोणी हरिश्चंद्र होतं असं माझं म्हणणं नाही. मला तर काँग्रेसने जेलमध्ये टाकलेलं. मी पोलीस कोठडीत होतो महाराज, तिथे याची सोय नाही, याची सोय नाही. तो इन्स्पेक्टर दयाळू होता, तो मला मध्यरात्री घेऊन जायचा बाहेर, जेऊ खाऊ घालून पुन्हा कोठडीत टाकायचं. आर पाटील मित्र होते, होम मिनिस्टर, पण राजकारण होतं. ते म्हणले की काय करू मी, साहेब हे फार मोठं राजकारण आहे, मला माफ करा. म्हणलं मी कशाला तुला माफ करू. नाही म्हणे तुम्ही आजारी पडा, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये टाकतो. अरे मी सत्यपाल महाराजाचा मित्र आहे म्हटलं, मी खोटं कसं बोलेल. मी म्हणलं मी आजारीच नाही तर मी खोटं कसं बोलू. मी राहतो जेलमध्ये, राहतो विनाकारण, काही कारण नसताना खोटा खटला भरून मला जेलमध्ये ठेवलं, काँग्रेसने ठेवलं. परंतु काँग्रेसची रेजीम आठवा, 2014 नंतरची रेजीम आठवा. अरे काय तर हिंदू मुसलमान प्रश्नच मी आता सोडवला ना प्रश्न, की सगळे मुसलमान हिंदू. म्हणजे आता आपण थोडंसं जाऊ. पहिला ख्रिश्चन धर्म केरळात आला 550 साली. इस्लाम धर्म 650 साली केरळात आला. घेतला कोणी? कोणी सांगताय कोणी घेतला? नमुंद्री ब्राह्मणांनी. नुसता घेतला नाही तर चर्चेस बांधले, मशिदी बांधल्या. आणि तेच सांगतात की आता सावरकरचं पुस्तक वाचा. ते म्हणतात की ते आपले शत्रू आहेत, गोलवरकर वाचा. ते म्हणतात ब्रिटिशांचे कशाला भांडतात, तुमचे खरे शत्रू ईसाई आणि मुसलमान आहेत. सगळा इतिहास बदलला, सगळे विचार बदलले. कोणी शिवाजी महाराजांचं नाव घेतो म्हणे तो हिंदू धर्माचा रक्षक होता. अरे महाराजांच्या पहिल्या फलटणीत 700 पठाण होते आणि महाराजांचे सगळ्या महत्त्वाच्या पदावर मुसलमान होते. मी म्हणत होतो 75-76 पासून की मुसलमानांनी महाराजांची जयंती सुरू केली पाहिजे, मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. की तो तुमच्या विरुद्ध नव्हते महाराज, कोणाच्या विरुद्ध नव्हते. म्हणजे मी थोडक्यात सांगतो की मानवता हाच धर्म आणि मानव हीच जात, हे आमच्या सगळ्या पूर्वजांचं तत्व आहे. आणि जे म्हणून आता शीख आले, कसे आले? याच वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध आले. बौद्ध आले, बौद्धांनी काय सांगितलं? हे खोटं आहे सगळं. तुमच्या बापाने सांगितलं तर ते तपासून बघा, त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. हा बुद्धांचा मंत्र आहे. मी महाराज गाडगेबाबांचा चरित्र वाचून राजीनामा दिलेला आहे. तशी माझी पत्रकार परिषद आहे. गाडगेबाबांनी अंत्यबहादर माणूस, आयुष्यभर प्रबोधन केलं. एक मोठी सभा होती, लाखो लोक होते, सगळे ब्रह्मवंद स्टेजवर होते, दांडेकर, गोंडेकर, अमके तकपे, सगळ्यांची भाषणं झाली. आणि लोक आवाज केला लोकांनी की महाराज तुम्ही बोला. गाडगेबाबा तुम्ही 2 शब्द. ते कधी स्टेजवर बसत नव्हते, ते असे कोपऱ्यात बसायचे. ते म्हणले मी काय बोलू आता, एवढे सगळे विद्वान बोलले, मी काय बोलू. म्हातारा इतका सॉलिड होता, तो म्हणला मी तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे, तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे यांना विनंती करतो की यांनी आम्हाला सगळ्यांना ब्राह्मण करून घ्यावं, म्हणजे आमचे सगळे प्रश्न मिटतील. मी रडलो अक्षरशः. म्हणलं आपल्याला एवढी अक्कल नाही. बाबा अंगठे बहादूर, मी बाबा तुम्हाला माहिती नाही, डॉक्टर सूर्यवंशी म्हणून MPC चेअरमन होते आणि न्यायमूर्ती सावंत, त्यांच्याकडे जाऊन ओक्साबोक्षी रडलो. म्हणले कसले जजमेंट देतोय आपण, हे काहीच नाही. जजमेंटच्या बद्दल सुद्धा माझ्याबद्दल एक गैरसमज आहे. माझे 5 तरी जजमेंट असे आहेत की पार्लमेंटला कायदे करायला लागलेत. मी खेड्यातून गेलेला जज, डिस्ट्रिक्टमध्ये प्रॅक्टिस केलेला, म्हणजे माझ्यासारखा जज मीच झालो देशात. की मी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात फक्त एक केस चालवली होती. पण मी नवीन लॉ कोर्स आला आणि जुना लॉ कोर्स बंद करू नका म्हणून आंदोलन केलं. माझा नवीन कोर्सला विरोध नव्हता, पण आम्ही ज्या कोर्सने शिकलो तो कोर्स बंद करून गरिबांचं लॉचं एज्युकेशन बंद करायचं त्यांचा डाव होता. आणि त्यात मला यश आलं. त्यात सगळे दिल्लीचे मंत्री, मुख्यमंत्री सगळे आले. एकच पुण्याला हॉटेल होतं, आमिर हॉटेल, ते सगळं बुक केलं मी.
तर भगवती म्हणले हा खर्च कोणी केला? म्हटलं काय 1 लाख रुपये तर खर्च आला आहे. मग कुठून आणले तुम्ही? म्हटलं मी दिले. माझे एक मित्र होते बाळासाहेब विखे पाटील, त्यांनी ते हॉटेलच बुक केलं सगळं. मी म्हणलो काय हो? ते म्हणे सहकाराचे पैसे असे खाण्यापेक्षा समाजाला वापरायला पाहिजे. तो मंत्र होता त्यावेळी सहकाराचा. शंकरराव मोहिते वगैरे जे मंडळी होती सगळी, त्यांनी सहकाराचे पैसे खाल्ले नाहीत. ही जी पद्धत आली ना, ही एका नेत्यामुळं आली, तो आज जिवंत आहे. मशिनरी 5 कोटीला मिळायची, तर त्यांनी त्या सगळ्या कारखानदारांना बोलवलं, ज्यांनी कारखाना काढायचा त्यांना आणि ज्यांना कारखाना विकायचा त्यांना सांगितलं 5 कोटीत काय करता रे? त्याची किंमत 15 कोटी करा. आकडा चुकीचा असेल. 5 कोटी तुम्ही घ्या, 5 कोटी मी घेतो, 5 कोटीत कारखाना उभा करा. तिथून सुरुवात झाली. हे त्यांना काही मिळालं नाही आयुष्यात, पण ही सगळी पापं प्रायव्हेट साखर कारखान्यांचे जंग ते बंद पडले होते. अग्रिकल्चर लँड सेलिंग आल्यामुळे बंद पडले. ते सहकाराला विकायचे. त्यांच्या दुर्दैवाने मी कोर्टात होतो. नरिमन माझ्या पुढे अपेअर होता. म्हणलं नरिमन, हा सगळा खत आम्हाला का विकतो सहकाराला? याच्यात तर मशिनरी नाही, इथे फक्त लायसन आहे. तेवढ्यासाठी हा कारखाना आमच्या गळ्यात का मारतो? तो नरिमन म्हटला की मेलॉर्ड, आम्ही समाजवादाकडे चाललो आहे. समाजवादाची सहकारी पहिली पायरी आहे. तेव्हा सहकाराच्या माध्यमातून समाजवाद, असं ते बोलले. म्हणलं नरिमन, तुझ्या तोंडात हा शब्द अजिबात शोभत नाही. तू समाजवाद म्हटलास, मी म्हणलं तुझा धिक्कार करतो. काय भांडवलदारांची कामं करताना काय समाजवादाची भाषा करता? कोर्टात मी असं दादागिरीच करायचो. मला काय फार ज्ञान नव्हतं, पण माझं कॉमन सेन्स स्ट्रॉंग होतं. पहिल्या दिवशी फॉरेस्टची केस आली. विषय आता निघाला तो असा की बऱ्याच लोकांना वाटतं की हा कोर्टातून पळाला. अरे मी कोणाचा सगळ्यांचा बाप होतो. त्या सगळ्या जजेसला कबूल होतं की मी साला न्याय देण्यात फार, तो म्हणजे तुला सिक्स सेन्स आहे. म्हणलं हरामजादाने मला शिंगल बसवलं. माझी फजिती व्हावी, पळून जावा म्हणून मला कोर्टात, मी डिस्ट्रिक्टमधून गेलेला वकील, खेड्यातला वकील, मजुरी केलेला, बाप रोड कुली, म्हणजे बॅकग्राऊंड काहीच नाही ना, तर मला त्यांनी सिंगल बसवलं. पहिल्या दिवशी मी 2 केसेस डिसाईड केले. दोन्हीची संसदेला अमेंडमेंट करायला लागली. फक्त कॉमन सेन्स. एक होतं फॉरेस्ट ॲक्ट. त्या फॉरेस्ट ॲक्टमध्ये लाकूड तोडे लाकूड आणायचे आणि स्वामीला द्यायचे. लाकूड तोडे आरोपी आणि स्वामीला आरोपीच नाही. मी म्हणलं ते लाकूड तोडे लाकूड कसे कोणाच जीवावर तोडतील? त्यांनी स्वामीला घेतलं नाही तर लाकडं कशी तोडतील ते? तुम्ही स्वामीला काय नाही आरोपी केला? कायद्यात तरतूद नाही. म्हणलं द्या, मी सगळ्यांना सोडून देतो. लाकूड तोडे सगळे सोडून दिले आणि लिहिलं की ज्यांच्यामुळं लाकूड तोडतात ते स्वामीला जर तुम्ही आरोपी करत नाही तर मी सोडून देतो. काय साधी गोष्ट होती, कॉमन सेन्स होतं. परंतु किंवा आता समजा हे आपण कुठली वस्तू विकत घेतो, बघा माझ्या अगोदर हायकोर्ट 70 वर्ष चाललेलं आहे. तर कुठली आपण वस्तू विकत घेतो तर ते कंपनी मालक एक्स फॅक्टरीला एक्स माल बाहेर काढताना एक्साईज भरतो. ती एक्साईजचा ऑफिसर तिथं असतोच. तो एक्साईज सरकारला जमा होतो. तो मालक त्या वस्तूच्या किमतीत तो एक्साईज टाकतो ना आपल्याला विकत देतो. एक्साईज कोण भरतो? कंपनी भरते का आपण भरतो? कोण भरतो? आपण भरतो. आणि मग कंपनी सांगते सरकारला, ते सगळे लागेबांधे असतात की ते आम्हाला परत मिळाले पाहिजे. कंपनीने आम्ही भरलेला टॅक्स सरकारने चुकून घेतलेला आहे. मग ते थिअरी की बेकायदेशीर आलेले पैसे ठेवायचा अधिकार सरकारला काय, ते उद्योगपतीने दिलेत म्हणून उद्योगपतीला परत आले पाहिजे. माझ्यापुढं नानी पालखे याला नरिमन सगळे मोठे वकील होते. मी असा काय मी फार स्मार्ट नव्हतो, पण मला कॉमन सेन्स होतं माझं. मी म्हणलं की या पैशावर तुमचा काय अधिकार आहे? तुम्ही जर ते टॅक्स वसूल केलेला आहे आणि तुम्ही नंतर सरकारला भरला, म्हणजे तुम्ही फक्त पोस्ट मास्टर आहात. तर ते म्हणले की तुमच्या काय डोक्यात बटाटे भरलेत काय? सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत, हायकोर्टाचे निकाल आहेत, ते उद्योगपतीला दिलेले निकाल आहेत. मी शांतपणे म्हटलं की जजमेंट मला लिहायचं आहे, तुमचं काम आहे मला शिकवायचं. तुम्ही सांगितलं मी ऐकलं आहे. आता मला काहीतरी तुम्हाला विचारलं पाहिजे ना की तुम्ही हा जो क्लेम करताय हे पैसे तुमचे कसे? त्यांना कळलं की तुम्ही एकट्याने जजमेंट दिलं की एक्साईजचे पैसे जे आहेत हे यांना द्यायचे नाहीत,
एक्साईजचा माणूस सापडू शकत नाही, गिराईक प्रत्येक गिरायकाला पण ते पैसे देऊ शकत नाही, 4 आणे 2 आणे असतात. तर एक्साईज कंझ्युमर्स वेलफेअर फंड करा आणि त्यात हे पैसे टाका, पण भांडवलदाराला द्यायचे नाही. हे माझं जजमेंट एकट्याचं होतं हायकोर्टात. किती वर्षानंतर प्रायव्हेट काउन्सिल ते म्हणले की हे तुमचं इलिगल आहे कारण तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध देत आहे. म्हणलं मला सुप्रीम कोर्टाचं पण मानायचं नाही, मला नीतीचं मानायचं आहे. ज्याला नीती म्हणतात, ज्याला कायदा म्हणतात, तो कायदा वेगळा आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने दिले म्हणून मी तुम्हाला का मानू? आणि मी ते माझं जजमेंट दिलं. माझं जजमेंट कोर्टाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोर्टाने म्हणून ते रद्द केलं. मला माहिती होतं होणार होतं रद्द. मी ते जजमेंट घेऊन राजीव गांधीकडे गेलो. मैं भी जिद्दी था. कल्पनात राय म्हणून एक ते पुढारी होता, तो त्याला हा पॉईंट पसंत पडला. अरे म्हणे बहुत अच्छा पॉईंट है राजीव जी, इसके ऊपर ध्यान देंगे. म्हटलं चल. मला रात्री 2 वाजता तो राजीव गांधीकडे घेऊन गेला. 5 मिनिटात त्या माणसाने विषय समजला. तो म्हणला ये तो बडा लाखो करोड का घोटाळा आहे. शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते, त्यांना मी भेटलो. म्हणलं असं तुम्ही हे करू शकता. ते म्हणले की हे भांडवलदारांना हात लावायचं काम फक्त पंतप्रधान करतात. मी गेलो पंतप्रधानाकडे. म्हणलं तुमचा अर्थमंत्री असं म्हणतोय आणि तुम्ही फक्त ठरवताय भांडवलदारांचं काय करायचं. त्यांनी लगेच शंकररावला उठवलं आणि सांगितलं की हे जज साहेब का मुद्दा आहे, बरोबर आहे. कायद्यात अमेंडमेंट केली की जर यांनी टॅक्स वसूल केला असेल तर भांडवलदारांना तो टॅक्स सरकारकडून घेण्याचा अधिकार नाही. ही कायद्यात अमेंडमेंट आहे. हे विषयातून निघालं. खरं म्हणजे माझ्यावर मी बोलत नाही, परंतु आम्ही सगळे आज कुठल्या दिशेला चाललो, कुठल्या पदावर. म्हणजे मला असं वाटलं होतं की मोदी खरंच चहा विकून आलेला आहे, तो आपलं कल्याण करेल. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खरंच संधी आहे देशाचं कल्याण करायची. काँग्रेसच्या बॅकग्राऊंडवर काँग्रेसला लोक वैतागलेले होते, परंतु मोदीने जो धडाका लावला, 100% खोटं बोलायचं, रात्रंदिवस खोटं. म्हणजे एक कोणी सांगावं इथं स्टेजवर मला की मोदी या बाबतीत खरं बोललेत. 15 लाख असोत, बाकी सगळं जातात. GST आहे. आता काल बातमी आहे की GSTची तिप्पट वाढ झाली. 7 लाख कोटींनी सुरुवात झाली, आता 22 लाख कोटी आहे. कोणाची GST? कोणाचं शोषण आहे? GSTमध्ये भांडवलदार येतच नाहीत. GSTमध्ये सगळे तुम्ही आम्ही सकाळी चहा पितो तिथून तर आम्ही रात्री झोपतो तिथपर्यंत आमची GST आहे. आम्ही टॅक्स भरतो. आणि तो टॅक्स मी सांगतो तुम्हाला की आम्ही आता पुस्तक लिहिले पण त्याला आम्हाला प्रकाशनाला कोणी मिळत नाही की मोदीने 10-11 वर्षात तुमचे सगळ्यांचे 100 लाख कोटी रुपये खाल्लेले. 100 लाख कोटी. आमचं चॅलेंज आहे की त्यांनी ते आमच्यावर खटले भरावेत, आम्हाला शिक्षा करावी. तर 100 लाख कोटी कशात काय त्याच्यात काय झालं असतं? त्याच्यात सगळ्यांचं आरोग्य, सगळ्यांचं शिक्षण, सगळ्यांचं जेवण, सगळ्यांची घरं. अरे काहीच तुम्हाला कमी नाही. ते सगळे मुठभर उद्योगपतींनी दिलेले पैसे करमाफीत द्यायचे, कर्जमाफीत द्यायचे, व्याजमाफीत द्यायचे. आणि त्याचे सगळे आम्ही हिशोब करून तुम्हाला सांगतो. काही लोक 70 लाख कोटी सांगतात. जाऊ द्या ना, 70 लाख कोटी जाऊ द्या, आमचे 100 लाख कोटी जाऊ द्या, पण पैसे गेलेत ना. आणि ते पैसे आता कोण तुम्हाला परत देणार? आणि ते उद्योगपती त्यांची इकॉनॉमी म्हणून आम्ही म्हणतो आम्ही जगात 4थ्या नंबरला, म्हणजे जपानच्या पुढं, ब्रिटनच्या पुढं. अरे जपानचं ब्रिटनचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ती माणसं कशी जीवन जगतात ते जरा बघा. आणि आमची माणसं जनावरांसारखी जीवन जगतायत. म्हणजे आज आम्हाला 88% लोकांना 10,000पेक्षा जास्त उत्पन्न नसणारा देश आहे आमचा. 10,000पेक्षा जास्त उत्पन्न नाही. 88% म्हणजे किती कोटी झाले? 100 कोटी नक्की झाले. आपली 145-146 कोटी लोकसंख्या आहे. ती माणसं 10,000 काय करत असतील तुम्ही सांगा. मी रात्री माझा ट्रेनने आलो. मी आता सध्या प्रवास करत नाही, 84 वर्षाचा आहे. मला असं वाटतं की आपण ह्या समाजासाठी जगलं पाहिजे. तुम्ही काळजी घेतो माझी. तर कारने यायचा मला कंटाळा आला. मी ट्रेनने आलो तर फक्त फर्स्ट क्लासचं तिकीट शिल्लक होतं. 10,000 रुपये लागले आम्हाला दोघांना. मला केअरटेकर आहे माझं बरोबर, कारण मी टार्गेट आहे, संघाचा टार्गेट आहे मी. गोविंद पानसरे बरोबर, डॉक्टर दाभोळकर बरोबर, गौरी लंकेश बरोबर माझं यादीत नाव होतं.
आणि मला देवेंद्रनीच संरक्षण दिलं होतं. मी म्हणलं नको रे बाबा तुझं संरक्षण, मला तुझं संरक्षण. तो एका मुसलमान मारला बघा तिकडे लखनौला, पोलीसच्या संरक्षणातच मारला. तर पोलीस संरक्षण काय कामाचं, माझ्या गळ्यात लोडणं कशाला. प्रश्न आम्हाला आता असा की आम्ही देशाला कुठं घेऊन जाणार आहे. तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात, आणि मग त्यासाठी उपाय काय. तो उपाय एवढाच आहे की आम्ही स्वतंत्रपणे विचार करायला शिकलं पाहिजे. काल एक माझ्या गाडीत, मी सकाळी मुंबईला गेलो होतो, CA बसलं, चार्टर्ड अकाउंटंट होतं. मी त्यांनी ऑस्ट्रेलियाची डिग्री, इकडची डिग्री, तिकडची डिग्री. तो सहज विषय निघाला की तो म्हणला मोदी की विदेश नीति क्या है, कितना स्ट्रांग विदेश नीति आहे. अरे म्हणलं पाकिस्तान आमच्यावर चढला तर एक देश आमच्या मदतीला नाही आला, नॉट वन. एकही देशाने आम्हाला मदत केली नाही आणि एकही देश आमच्याबद्दल सहानुभूती दाखवत नाही. ब्रिक्समध्ये नाही, G7मध्ये नाही, G7मध्ये नाही. पण तो म्हणतो विदेश नीती सांग. ही अशी सगळी शिकलेली माणसं आंधळी आहेत. आणि ती का आंधळी आहेत? धर्म. गांधी फॅमिलीतला एक एक माणूस टिपून मारलेला आहे. त्याचे अनेक, म्हणजे मी राहुलशी चर्चा करताना मी म्हटलं की तुझ्या दादीला कोणी मारलं, कारण आम्ही भारत जोडोमध्ये चाललो, मुद्दाम चाललो. मी 80 वर्षाच्या वयात मी मुद्दाम दररोज 25 किलोमीटर चालत होतो आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्याच्याबरोबर बोलत होतो. तेरे दादी को किसने मारा, तेरे पिता को किसने मारा, बोले RSSने मारा. म्हणलं व्हेरी गुड, तुला हे सांगायला मी आलेलो आहे. बघा, IBचा प्रमुख वैद्य, RSSचा प्रमुख वैद्य, देशाला इन्फॉर्मेशन द्या, नाक आणि डोळे असलेले IB, ती IB इन्फॉर्मेशन देणार. सकाळी पंतप्रधानाला 15 मिनिटं तरी IBसाठी द्यावं लागतं. त्यात त्यांनी सांगितलं की सुवर्ण मंदिरामध्ये खूप मोठा शस्त्रसाठा आहे आणि ते खलिस्तानची मागणी करतात, आणि ते शस्त्रसाठा जर आपण काढला नाही तर उद्या ते खलिस्तान स्वतंत्र खलिस्तान करणार. मॅडमने सांगितलं करा हल्ला सुवर्ण मंदिरात. सुवर्ण मंदिरात काही शस्त्रास्त्र सापडले नाही, काही नाही. 10-12-50 लोक बंदुकी घेऊन होते, ते नेहमीच असतात. तर मग मॅडमला कळलं की आपल्याला धोका झाला. मग त्यांना सांगितलं की तुम्ही हे शिका, तुमचे बॉडी रक्षक काढून टाका. जेव्हा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते आणि अफजल खानाचा अंगरक्षक भास्कर कुलकर्णी होता, तर त्या म्हणले की कशाला, मी नाही काढत, मी सेक्युलर आहे. आणि त्या शिकाने त्यांचा खून केला. राजीव गांधीला LT तिकीट पाठवलं. यांचा जो ॲडवायझर असतो तो दोहाले, देशाचा नॅशनल ॲडवायझर दोहाले, त्यावेळी नारायणन होता. करकरेंनी यांचे सगळे खरे तपास करून मुसलमानांना बाहेर काढलं आणि RSSच्या लोकांना आत टाकलं. सगळे बॉम्बस्फोट माहिती आहेत का नाही महाराज, सगळे देशातले बॉम्बस्फोट संघाने केले. बॉम्ब तयार करण्याचं काम संघ करत होता. नांदेडमध्ये आम्ही त्याचा रिपोर्ट दिला की बॉम्ब करताना फुटला, आणि तो बॉम्ब करताना फुटला, तो बॉम्ब करणारा तर मेलाच, पण बाहेर वॉच ठेवण्यासाठी स्कूटरवर बसलेला पोरगा होता, तो रस्त्यापासून ह्या बाजूला उडाला. काय महाराज माहिती नाही, असं काय करतं महाराज, तुमच्यावर तर आमची एवढी मदर. तर 18 बॉम्बस्फोट त्यांनी केले. पंग परिवार असेल तो संघ म्हणून, पण संघाचे त्यात पदाधिकारी आरोपी होते. त्यांना आता शिक्षा पण झाली, पण ती करकरेमुळे झाली. आणि अडवाणींनी तक्रार केली मनमोहन सिंगकडं की तुमचा हा करकरे आमच्या साधूंना हात लावतो. त्या साधूंनी कन्फेशन दिले की 5 बॉम्बस्फोट तर आम्हाला यांनी करायला सांगितले, भागवतने. तो साधू स्वामी काय त्याचं नाव येईल थोड्या वेळात माझ्या लक्षात येईल, आता वयामुळं थोडं होतंय. तर तो स्वामी त्यांनी कोर्टापुढे स्टेटमेंट दिलं. कोर्ट म्हणलं की तुला माहिती आहे का, तू स्टेटमेंट दिल्यामुळं काय होईल. तो मला सगळं माहिती आहे, मी जायला तयार आहे कुठेही, पण मला म्हणे सगळ्यांचे धंदे मला माहिती आहेत. तो पुढे बदलला सरकार बदलल्यावर. जी काय होतं असं, हां हो. तर नावं महत्त्वाचं नाही, पण त्यांचा साधू कोर्टात येऊन सांगतो. आणि पहिल्या दिवशी मालेगावच्या ह्याच्यात माझा मित्र निरंजन टकलेनी खरे आरोपी कोण आहे ते सांगितलं होतं. त्याला बसून ठेवला पोलीस स्टेशनमध्ये. सूर्यवंशी म्हणून का कोणतरी अधिकारी होता. विषय वेगळा आहे.
विषय माझं म्हणणं आहे की हे तुम्हाला किती दिवस मूर्ख बनवत राहणार आणि तुम्ही किती दिवस त्यांना हात न लावता त्यांच्या पुढे नमणार. आम्ही काय म्हणत नाही त्यांना तुम्ही मारा, आम्ही म्हणतो तुम्ही सुधरा. आम्ही म्हणतो की तुम्ही विचार करा स्वतः, कोण सांगतंय म्हणून विश्वास ठेवू नका. त्यामुळं सगळे मुसलमानांची पोरं बाहेर आली आणि सगळे राष्ट्रीय संघाचे लोक आत गेले. आता खटला तो चालू आहे, त्याचं काय होईल मला माहिती नाही, कारण खटल्यात साक्षीलाच उभे राहू देत नाही. त्यांना माहिती ना खटले कोणी भरले. कोणीतरी म्हणलं मला मग अशी तुम्हाला कसं वाटत होतं, म्हणलं आम्हाला माहिती होतं खोटा खटला आहे, केस अशी आहे. त्याला धाडच लागतं की चांगले पुरावे असून सुद्धा केस फेकून द्यायचे नाही जायला, तर त्याला धाडच लागतं. मग पुन्हा पैसे खाल्ले काय, आमकं खाल्लं काय, पुन्हा जजला फरक त्याचं काचेचं भांडं असतं. म्हणून आम्ही काय करायचो की कोर्टात वकील उभा राहिल्यावर सांगायचो मी तुझ्या विरुद्ध आहे. आता मी का विरुद्ध आहे, माझं का चुकीचं आहे तू मला सांग. पुन्हा पैसे खायचा प्रश्नच नाही ना. अशी सुरुवात करायची. केसचा आपण अभ्यास करून जायचा सांगायचं. तर आता मला माझी सगळ्यांना विनंती आहे, आम्हीचा सत्कार नको, मला सत्कार घेण्याची आमची लायकी नाही. तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं आणि नेमकं आम्हाला तिघांना बोलवलं हे फार विशेष. हे कोण त्याचा आर्किटेक्ट होतं मला माहिती नाही, पण शिरसाट वकील मला सारखे फोन करायचे आणि त्यांनी सत्कार हे मला अजून सांगितलं नव्हतं. ते म्हणले नाही तुम्ही या, तुम्ही या. आणि अट अशी होती माझी की ते म्हणले आहाला पण बोलावणार आम्ही. म्हणलं आहा आले तर मी येतो. तिकडे आहाकडे गेले ते म्हणले कोळशे पडले असलं मी येतो. म्हणजे आम्ही अडकलो. तर आम्ही सत्कार, आता तुम्ही जे सांगितलं ना मला भारतरत्न, तर ज्याने फक्त पैशासाठी चेंडू फेकले, ज्याने फक्त पैशासाठी छिनाल गाणी गायली, तिला भारतरत्न. तर तुम्ही जरा विचार करा ना भारतरत्न कसा मिळतो. निगोशिएशन झालेले मला माहिती आहेत किती कोटीला भारतरत्न घ्यायचा. तर मी त्यावेळेसच जाहीर केलं की मला तर कोणी देणार नाही, पण मला कुठलाही पुरस्कार नको, भारतरत्न सगळे पुरस्कार मी घेणार नाही असं मी त्यावेळी जाहीर केलं. हे कशा करता खोटं, आपल्याला काय समाधान मिळतं ते. म्हणजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मन जाणे पापा. पुढे काय बोलू. तुका म्हणे माय बापा. तुमच्या आईला माहिती तुमचा बाप कोण आहे, तुमच्या मनाला माहिती तुमचं पाप. तुम्ही कितीच ढोंगाना बाहेर मी मोठा आहे, मी मोठा आहे. अरे तुझं मन तुझं खात आहे, तुला तू कसला मोठा आहेस. ते तुकाराम महाराज तेच म्हणतात, तू कसला देव रे, तुला आम्ही देव आहे म्हणून तू देव आहेस. वीचा केला ठोबा म्हणून तू विठोबा, आणि तू शास्त्राचं प्रतीक आहेस, वैज्ञानिक प्रतीक आहेस विठोबा. तू देव नाही, तुला आम्ही देव नाही समजत. आणि देवाला वाळवंटात न्यायचे, वाळवंटी खेळ मांडीला कशाला, तर देवळात जायला परवानगी नव्हती सर्वांना, म्हणून तो वाळवंटात देवाला बोलवायची तू इथे ये. ही ताकद होती संतांची. गाडगे भाऊ तर कधीच देवळात गेले नाहीत. कुठल्याही देवाच्या फक्त बाजूची गोखाडी साफ करायची. अगदी त्यांनी कामाला सुरुवात जी केली ती ऋणमोचनला, अशी पोयट्याची पाण्यात नदी आहे आणि सगळे ओल्यात्याने सारवण्यात लोक महादेवाला पाणी घालायचे. ते एक ओल्याता गेला बोल्या कपड्याने की दुसरा पाचचा पडायचा. ते बाबा ते माती घ्यायची ते टाकायचे. तर बाबा लोक म्हणले काय करता बाबा. काय नाही म्हणे बाबा, तुम्ही देवाला चालले, घसरून पडण्यापेक्षा मी माती टाकून कोरडं करतो जा. पण तुम्ही मग घाट का बांधत नाही, द्या म्हणे पैसा आणा, मी घाट बांधतो. पहिलं बाबांचं सार्वजनिक काम ते होतं. लोकांनी भराभर पैसे आणले, घाट बांधला आणि महादेवाच्या पाण्याची सोय झाली. आत्ता बाबांच्या 100 कॉलेजेस आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा तिघांचं एक वैशिष्ट्य सांगतो. बाबाच्या मुलीने आश्रमातून हिशोबापेक्षा 2 आणे जास्त घेतले. 2 आणे. बाबांना कळलं, आश्रमाच्या व्यवस्थापकाला पत्र लिहिलं की आजपासून ती माझी मुलगी नाही, मी त्याचा बाप नाही, तिला ताबडतोब बाहेर काढा. 2 आणे. कर्मवीर भाऊराव पाटलाच्या वेळेत मी हजर होतो, लहान होतो, पण पुण्यातले मराठी सत्यशोधक मराठीत त्यांना भेटायला चालले तर म्हणून चल बेल तुला भेटायला घेऊन जातो, मोठ्या माणसाला घेऊन जातो भेटायला. तर मी गेलो. बाबा ते कर्मवीर भाऊराव पाटील मरणाच्या अंथरुणावर होते, संस्थेचे लोक होते, त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांना विचारलं मुलासाठी काय करायचं.
संस्थेने विचारलं तुमच्या मुलासाठी आम्ही काय करावं. ते खोल आवाजात पडले, त्याने ST स्टँडवर हमाली करावी. संस्था रयतेची आहे, रयतेच्या पैशाने उभी केलेली आहे. केवढी हो, केवढी मोठी माणसं होई. काय बोलणार तुम्हाला. बाबासाहेबांना एका मुलाने त्यांच्या कुठं अफरातफर केली. ते म्हणले की तू माझा मुलगा नाही आणि मी तुझा बाप नाही. त्याच्या लग्नाला पण ते गेले नाहीत. मी नावं सांगत नाहीत, पण ही वस्तुस्थिती आहे. अरे ही माणसं, हे गाडगे बाबांना भेटायला हे दोघं जायचे. कर्मवीर म्हटलं आचार्य यात्रे असायचे. बाबा कीर्तन झालं की गायब व्हायचे. म्हणजे काय करायचे, कुठेतरी पोत्यात गुंडाळून पडून घ्यायचे. तर ते शोधतायत बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले. तर ते एक गाठोडं लागलं. त्याला अडकून पडले. एक जण कोणतरी पडला. तर बाबा म्हणतात हळूच, काय रे बाबा गरीबाच्या लोकांना लाथा मारताय. गाडगे बाबा. ही अशी विभूती होती त्यांच्याकडं. मी त्या सगळ्या धर्मशाळेचा आता ट्रस्टी आहे आणि सगळे ट्रस्टी माझा द्वेष करतात कारण मी तिथं चहा पण पित नाही. मी म्हणलं बाबा त्या धर्मशाळेत झोपत नव्हते. नदीच्या या बाजूला धर्मशाळा आणि त्या बाजूला बाबा झोपायचे. ते म्हणायची माझी नाही शाळा, ती रयतेची शाळा आहे. पण त्याच्यातली गोष्ट अशी की दादरच्या धर्मशाळेत खूप अशी कपाटं भरलेली होती. ते म्हणे कसली कपाटं आहेत. तो म्हणे बाबा हे तुमच्या प्रसिद्धीचे पेपर्स आहेत. अरे 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 म्हणे एवढं मोठं काम केलं तुम्ही, माझ्या प्रसिद्धीचे एवढं पेपर, जरा काढा बाहेर. त्या लोकांना वाटलं बाबा बघतायत. बाबांना तर वाचता येत नव्हतं. बाबा अंगठे मात्रच होते. जरा बाहेर काढा आणि सरळ पेटून दिले. हो सगळे कागद पेटून दिले. अरे हे मोठेपण असतं. आम्ही ते एक पेपरात बातमी आली की उलटी पालटी पुन्हा बघतो. एखाद्या कोपऱ्यात नाव असतं. त्यांनी सगळे आम्ही काय यांना आदर्श मानतो. म्हणजे बाबांच्या राजीनामा चरित्र वाचून मी राजीनामा दिला. मी काय वेडा नव्हतो. आणि मी तशी पत्रकार परिषद घेतलेली आहे की मी फुले शाहू आंबेडकरचं काम करणार आणि ते बाबांच्या पद्धतीने करणार. कोणाचा रुपया घ्यायचा नाही द्यायचा नाही. आपण आपलं काम करायचं. माझी तुम्हाला विनंती आहे, मी फार शहाणा नाही, मी फार हुशार नाही. आम्ही सगळे आमचा द्वेष करतात, त्याच्यात आम्हाला अभिमान आहे. जो म्हणतो मी अजातशत्रू आहे तो समजायचं सर्वात लबाड आहे. तुमची विचाराची दिशा ठरली नाही तर शत्रू कशी होतील. शत्रू संबंधच नाही ना. तुमची एकदा विचाराची दिशा ठरली की शत्रू होणारच. माझ्यावर देशभरात खटले आहेत, फौजदारी खटले आहेत. तो जो मी सांगितला काँग्रेसने भरलेला खटला अजून आहे. कारण खटले काढायची वेळ तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतो आणि ते खटले होम मिनिस्टर तोच असतो. आणि त्याचं आपलं फार मैत्री आहे एल्गार परिषदेपासून. अर्बन नक्सलाइट हा शब्द त्यांनी आमच्यासाठीच वापरला पहिल्यांदा 2018 साली. तेव्हा विचारलं लोकसभेत अर्बन नक्सल कोण आहे. नाही म्हणे अशी काही टर्म नाही. लोकसभेत उत्तर देताना असं कोणी नाही म्हणतात. आणि इकडं आज सगळ्या बातम्या आहेत अर्बन नक्सलसाठी जनसुरक्षा कायदा आला. मी म्हणलो तो जन असुरक्षा कायदा आहे ज्याच्यामुळं लोकशाहीत संवाद होत नाही, ज्याच्यामुळं आम्ही सरकारवर टीका करू शकत नाही. ज्या कायद्या म्हणजे आम्हाला अधिकार आहे. आम्हाला आर्टिकल 19 म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 19 प्रमाणे टीका करण्याचा, संघटना बांधण्याचा, आंदोलन करण्याचा महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग आहे. आफ्रिकेमध्ये त्यांनी सांगितलं ठणकावून की तुम्ही केलेला कायदा आम्हाला कबूल नाही. मग तुम्ही काय करणार, आम्हाला शिक्षा करणार, करा शिक्षा. हे महात्मा गांधीने आफ्रिकेत केलेलं आंदोलन आहे. आमच्या देशात गांधींचा खून होतो. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला, ज्यांनी संविधानाला नुसता विरोध नाही केला तर संविधान जाळलं. आरक्षणाचा संविधानात विषय चालू असताना हे घुसले, संविधान समितीत घुसले, गोंधळ केला. बाबासाहेबच्या घरी गेले, तिथेही गोंधळ केला आरक्षणासाठी. आणि पुढे ते आरक्षण आलं. ते सुप्रीम कोर्टाने पहिल्या महिन्यात म्हणजे 26 जानेवारीला घटना आली. समतेच्या नावाखाली ते आरक्षण सगळं रद्द केलं. बाबासाहेबांनी नेहरू म्हटले काय करायचं. मग त्यांनी कायदा केला की सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध जे कायदे आहेत त्याच्यात इंटरफेअर करायचा अधिकार कुठल्याही कोर्टाला राहणार नाही.
अशी अमेंडमेंट केली. पहिली अमेंडमेंट 1951ची जूनमध्ये, एका वर्षात अमेंडमेंट झाली. फार अडचणी आहेत. संविधान असं तसं झालेलं नाही. संविधानाच्या 1 रुपयाला प्रति विकल्या बाबासाहेबांनी, 1 रुपयाला. आणि सगळ्या देशातून हरकती मागवल्या. आणि त्या हरकती मागवल्यानंतर काही फेवर होत्या, काही विरुद्ध होत्या वगैरे, सगळं ठीक आहे. प्रत्येक हरकत घेण्याला उत्तर दिलेलं आहे. रात्रंदिवस काम करून मेले होते. म्हणजे काही बघितलंच नाही, स्वतःचा आजार बघितलं नाही, काही बघितलं नाही, असे काम करता करताच मरून पडलेले आहेत. त्यांची आम्ही किती अवहेलना करतो. आंबेडकर 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 एवढ्यात म्हणजे ईश्वर प्राप्त झाला असता. शहाण्या दाखव ना ईश्वर कुठे येतो, म्हणजे प्राप्ती मिळेल. तुम्ही जर दाखवायचंच नाही ईश्वरनं, आम्हाला सांगायचं की तुम्ही आंबेडकर आंबेडकर म्हणतात तर तुम्ही ईश्वराचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळेल. दाखवा ना आम्हाला स्वर्ग. सगळ्या महाराजांना मी राजीनामा दिल्यावर 3 लोकांना भेटलो. अण्णा हजारे, प्रकाश आंबेडकर आणि हे सगळे आमचे बहुजनांचे संत, मनमाडकर महाराज, तनपुरे महाराज, कैकाडे महाराज. कारण मला गाडगेबाबाच्या ट्रस्टवर मी जज असतानाच घेतलं होतं, पण मी गेलो नाही, नंतर गेलो मी ट्रस्टी म्हणून. 3 दिवस चर्चा की जर आपण बाबांचा विचार, गाडगेबाबांचा विचार, सध्या त्यावेळेस रामायण महाभारत दाखवत होते, शिवसेनेचा गोंधळ चालू होता, त्या गोंधळाला उत्तर द्यायचं असेल तर बाबांनी सांगितलेलं देव आपण समाजाला सांगितलं पाहिजे, असं मी प्रपोजल दिलं. 3 दिवसानंतर ते कैकाडी महाराज, रामदास महाराज होते, ते म्हणले साहेब आम्ही सगळे बंधू, तुम्ही खरे संत आहात, तुम्ही एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देऊन आमच्याबरोबर आलात, आम्ही काही कामाचे नाहीत, आमची दुकानं आहेत. सत्य परिस्थिती. आणि माझं नाही ऐकलं कोणी. परंतु वारकऱ्यावर असा प्रसंग आला की दाऊ केमिकल कंपनी जी होती ती इतकी विषारी होती. ते भोपाळची कहाणी तुम्ही ऐकली असेल तर, इतकी विषारी कंपनी होती, तिचा एक थेंब जरी पडला रसायनाचा तो 20 फूट जमीन खाली खराब होत. ती होती इंद्रायणीच्या काठी. ती जर कंपनी आली असती तर सगळ्या कंपन्या जे करतात तेच नदीत सोडायचं. ते तर तुमच्या वारकऱ्यांना आळंदी ते पंढरपूर आंघोळसुद्धा नसते करत. पाणी तर प्यायचं सोडाच. आतासुद्धा कंपनी एक नेरेला, जिचं आम्ही आंदोलन केलं, पण तिथला नेता फार भारी आहे ना. जे आंदोलनात आमच्याबरोबर आलेले त्यांना आमच्याविरुद्ध उभं केलं, आम्हाला कंपनी पाहिजे. तिथे खाली 30 किलोमीटर ती कंपनीचं जे सोडतं पाणी, 30 मीटर खाली लोक फक्त प्रेत येतात, प्रेत जाळायला जातात, आंघोळीला वर येतात. कसा देश हो. यांना कसे कुठून यांना पैशाचे, आणि कसा आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा, कोणासाठी हे लोक करतात. तेव्हा असे खूप कहाण्या आहेत. मी खूप 76 साली मला काही कळत नव्हतं. मी 35 वर्षाचा, सगळा माझा विकास व्हायचा होता, जो वैयक्तिक विकास व्हायचा होता. तेव्हा महाराज मी पण याला औरंगाबादला भाषण केलं की आमचा ब्राह्मणवाद संपल्याशिवाय, किंवा आमचा ब्राह्मणवाद हा आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. वर्णव्यवस्था आमची सगळ्या दुःखाचं मूळ आहे. अजूनही कोणाला पटत नाही. आम्ही माणसातच नाहीत, आम्ही जातच मानतो. शेजारी बसलेले जात काय, मला महाराज तुमची जातीची खरंच शंका आहे, काय जाते मला विचारायची होती तुम्हाला. तर ह्या जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था हे आमच्या दुःखाचं मूळ आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल, मी काय त्यांना जाऊन मारायला सांगत नाही तुम्हाला, पण तुम्ही त्यांच्या लांगुल चालनामधून, लंगुलमधून बाहेर आला पाहिजे. देवधर्म जरूर करा. गाडगेबाबा सांगतात गरिबांची सेवा हाच खरा धर्म, हेच खरी ईश्वर सेवा. त्यांचे 10 कलमी कार्यक्रम आहे, तो संपूर्ण कार्यक्रम समाजवादाचा कार्यक्रम आहे गाडगेबाबांचा. आम्ही आता, मी एक 100 मुलांचा आश्रम चालवतो महाराज. अनाथ मुलं आहेत, KG to PG आम्ही त्यांना मोफत शिकवतो. आम्ही कोणाचाही पैसा घेत नाही. माझी 25 एकर जमीन ड्रीप पण मला कोणी करून दिलं. जैन इरिगेशनने केलं, आमच्यानी केलं. ती शेती आहे, मी त्यांना दिली आश्रमाला. मुलं पण शेतात, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं तसं मुलं पण शेतात काम करतात थोडंफार. म्हणजे आता पाऊस येतोय आणि गहू काढायचा, लगेच पोरं काढून घेतात. पण तिथे आम्ही बोर्ड लावला, इथं कोणी रोख रक्कम द्यायची नाही, आम्ही कोणाशी ग्रँट घेत नाही आणि आम्ही कोणाची रोख रक्कम घेत नाही. मग काय करा, तुम्हाला मुलांना पाहिजे ते द्या. लोक महाराज भरभरून देतात. म्हणजे दररोज पोरांना आमच्या 5 पक्वानाचं जेवण आहे. पुढची 5 वर्षे जेवणं बुक आहेत, पुढची 5 वर्षे जेवणं बुक आहेत.
आणि आता 30 वर्ष झाले त्याला चालवता. आम्ही 30 वर्ष झाले. केल्याने होतं. मी दरवर्षी कलेक्टर येतात, SP येतात, त्यांना म्हटलं तुम्ही पण करू शकता. तर एक कलेक्टर मला म्हणतो, साहेब आमच्यावर कोण विश्वास ठेवणार, तुमच्यावर विश्वास ठेवते लोक म्हणून हे सगळं करतात इथे, तुम्ही ती क्रेडिबिलिटी मिळवलेली आहे. म्हणलं तुम्हाला काय झालं मिळवायला, तुम्ही मिळवू शकता. पगारात राहिले तर क्रेडिबिलिटी मिळणार का नाही. असं सगळं जे आहे आम्हाला कशाचा शोक आहे. ह्या नवीन अर्थनीतीनंतर माणसं माणसात राहिली नाही. हे जे म्हणले ना मला माणसं द्या, नवीन अर्थनीतीनंतर सगळा व्यापार सुरू झाला. डॉक्टरांचा सुद्धा काय, डॉक्टर एक माझा खास मित्र त्याच्याकडे बीडचा एक कॅन्सर पेशंट पाठवला. म्हणलं डॉक्टर तो वाईट स्टेजला आहे, माझी धर्मशाळा आहे, मी तिथं ठेवतो त्याला, तो टाटाकडे फुकट घेईल ट्रीटमेंट, आम्ही कशाला आहे. त्याचं 25 लाख बिल केलं आणि डेड झाला तर डेड बॉडी सोडत नाही. म्हणलं तुम्हीच ठेवा बॉडी. मी सगळ्या आता डॉक्टरांना सांगतो की तुम्ही जर आमचं असं आवाच्या सवय बिल केलं, बॉडी तुम्हीच ठेवा. अशी लोकांची मानसिक तयारी तुम्ही सगळ्यांनी शिकवा. लोकांना घ्या काय पैसे वसूल करायचे. तसं नाही केलं तर तुम्ही मरतच राहणार. त्याची सगळी जीवनपणी आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्या बरबाद करायच्या. मिळत तर लाईफ नाही. तर तसं ते माझ्या मित्राला सांगितलं की मला 5 वर्ष द्या. कसं देणार, कोण देणार. ते पैसे कमवताना नाही कळलं की थोडं तब्येत घेत. त्याला म्हणत होतो मी, तू तब्येतीकडे अजिबात लक्ष येत नाही, असं पोट सुटलं होतं. तो मला मी कसं वॉकिंग ट्रॅक केला आहे. मी तो बरोबर शिक्षक होतो. न्यायमूर्ती माझ्याकडे ये, मी कसा ट्रॅक केला आहे घराच्या भोवती चालायचा. त्या ट्रॅकवर चालायला घेऊन गेलो, त्याला 10 पावलं चालता येत नव्हतं. म्हणलं मित्रा तू संपलेला आहेस, कशाला एवढा शोक करतोस. परवा माझे एक मित्र मुंबईत हिऱ्याचे व्यापारी, पण दानशूर होते, आमच्या सगळ्या ट्रस्टला खूप पैसे देतात त्या गाडगेबाबांच्या. त्यांचे असे पाय सुजलेले. मी म्हणलं जरा आपण नवीन ट्रस्टीचा विचार केला पाहिजे, पुढचा विचार केला पाहिजे. काय को मैं क्या मरने वाला हो क्या. मला दिसत होतं मरतोय. खरंच आपल्याला कळतं हो, म्हणजे डॉक्टरला, त्याला काय डॉक्टर लागावं लागतं काय. आणि ऐकलं नाही माझं. आणि परवा गेले, काल त्यांच्या घरी गेलो भेटायला आणि मग इकडे आलो. तर मला म्हणायचं आहे की मरण तर अटळ आहे. हा किती आपला शोक. खोटे पैसे. खरं तुम्हाला घरी गेल्यावर मी वेडा म्हणून तुम्ही म्हणणारच, पण मला त्यात पण आनंद आहे. कारण या सगळ्यांना आम्ही वेळच पडलो. तुकाराम महाराजांना कोण शहाणं म्हणले, शिवाजी महाराजांना कोण शहाणं म्हणले. शिवाजी महाराज ज्यांनी राज्याभिषेक होऊ दिला नाही, त्याच्यात तुम्ही मांडीवर बसता, तुम्हाला लाज नाही वाटत. कसं करायचं, कसं. त्यालासुद्धा बाजूला तुझं धाडस होत नाही की बाजूचा काय म्हणेल. अरे कोणाला कशा करता भीता तुम्ही. आम्ही आमच्या पायावर उभं राहिले नाही तर असं सोडा. तर हे सगळं बदलायचं असेल तर स्वतः विचार करायला शिका. मी सांगतो म्हणून नाही, कोणी सांगतं म्हणून नाही. आणि जगाचं उदाहरण आहे ना, ते देवधर्म मानत असतील पण थोतांड नाही आहे. इतकं थोतांड आम्हाला मोदीने गेल्या 11 वर्षात 500 वर्ष मागे नेलेले. रामायणात म्हणे आमच्याकडे अणुऊर्जा होती, महाभारतात आमच्याकडे हे होतं. अरे मग आता कुठे गेलं. एखादा लागलेला शोध आहे, त्याचा पुढं त्या देशात विकास होतो. मुसलमानही तसेच, हिंदूही तसेच. मग ते चढावट लागलेली. कोण कट्टर. सगळे मौला मौलवी कट्टर आणि आमचे ब्राह्मणही कट्टर. दोघांना हात जोडून सांगा की आम्हाला जगू द्या. आणि नाही सांगणार तर तुमच्या मुलाबाळांचा विकास नाही, तुमचा विकास नाही. आता तो चार्टर्ड अकाउंटंट माझ्या शेजारी बसून काल म्हणतो ना, मोदीची विदेश नीती. मोदीची कुठलीही नीती, अर्थनीती असेल, कोणाबरोबर माझी जाहीर तयारी 100% फेल्युअर आहे. ही जी चौथी इकॉनॉमी. अरे आमचं जगात 140व्या नंबरला पर कॅपिटा इन्कम आहे. 140. चला आमचा आकडा चुकीचा असेल, 100च्या पुढंच आहे. आणि पर कॅपिटा खर्च तर आणखी खाली आहे. खर्च करायला पैसेच 10,000 रुपये जिथे त्याला मिळतात, असे 100 कोटी लोक जर देशात आहेत तर त्यांचं पर कॅपिटा खर्च काय आहे महाराज. काय करणार खर्च, काय पोरांना शिकवणार. सगळ्या सरकारी शाळा बंद झाल्यात. मी या ठाकरे बंधूंना म्हणलं अरे मराठीचं कशाला भांडता. सगळ्या सरकारी शाळा बंद झाल्यात, त्या सुरू झाल्या पाहिजे. सरकारी एवढं तर बरं आंदोलन करा. मुद्द्यावर कोणाला यायचंच नाही. मुद्द्यावर आलं तर लोकांना काय वाटेल याच्यात सगळं आयुष्य त्यांचं केलं.
हे असेच मरणार. आमचा समाज असाच सुधारणार नाही. आमच्यासारखे पण मी आता 84 म्हणजे काय, मला घरी जाईपर्यंत जातो की नाही मला माहिती नाही. आणि त्यात संघाचं टार्गेट असल्यामुळे आणखीच भीती आहे. पण मी कशालाही भीत नाही. मी 47व्या वर्षी प्रतिज्ञा केलेली, जाहीर पत्रकार परिषद घेतली, मी पोलीसला भेटणार नाही, मी जेलला भेटणार नाही, मरणाला भेटणार नाही. माझं काय वाकडं करणार, काय करणार आहे ते. नुसतं तेवढं म्हणून चालणार नाही, ते चाललं पाहिजे. NIAचे लोक आले ते एल्गार परिषदेत, मला पण तुमचं स्टेटमेंट घ्यायचं. म्हणलं लिहा, मोदी शाह खुनी आहेत. मेरा स्टेटमेंट चाहिए ना, तो करो, लिखो. बोले ऐसा कैसे सर? मैंने कहा अरे मैं बोलता हूँ, मेरा स्टेटमेंट लेना है ना आपको. तुमको क्या लगता है कि मैं डरता हूँ? मैं न जेल को डरूंगा, ना तुमको डरूंगा, ना मरण को डरूंगा. तो क्या करेंगे तुम? ते गोडीत आमच्या बायकोच्या पाया पडून आम्ही त्यांना जिलेबी खाऊ घातली परत गेले. काय करणार का? अशी भूमिका घेतल्याशिवाय समोरचा माणूस पण आपल्याला किंमत देत नाही. आम्ही जर शेपटी घातली तर तुमचं कधीही भलं होणार नाही, पुढच्या पिढ्यांचं भलं होणार नाही. पोरं पुढचे हेच 33 कोटी देव बोकांडी घेऊन नाचतील. बाबांसारखे काय मला नाचता येत नाही, पण खूप प्रॅक्टिकल कीर्तन आहे तुमचं. तुम्ही मी तुझी स्तुती करून काय उपयोग आहे? सत्कार तर झालेलाच आहे. ते म्हणले करू सत्कार करून. म्हणलं नाही, हा टेम्पो जो आहे, लोक जे मनाचं ऐकायची परिस्थिती, त्यात भाषण करून घेतो मी. तुम्हाला सत्कार काय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. मी सांगितलं तर भारतरत्न नाही माझ्या महत्त्वाचं, तर तुमचा सत्कार का? पण तुम्ही केला याच्याबद्दल आम्ही आभारीच आहोत. असा तुमचे उपकारच आहेत. असं काय महाराज, आम्ही उपकार मानतोच. तेव्हा विशेषतः तरुणांनी, बऱ्यापैकी तरुण आहेत, लक्षात ठेवा की तुम्हाला भवितव्य आहे. हा देश सर्व जगात संपन्न देश आहे. आमच्याकडे जेवढा सूर्यप्रकाश आहे जगात नाही. आमच्याकडे जेवढं नद्या आहेत, चांगली हवा आहे, तेवढी जगात नाही. त्यांनी कृत्रिमरित्या हवा स्वच्छ केलेली आहे. आम्हाला निसर्गाने दिलेलं आहे सगळं. पण आम्ही ब्राह्मणवादाच्या याच्यात अडकल्यामुळं आम्ही स्वतंत्र विचार करत नाही आणि स्वर्गनरकाच्या भीतीने फुकट मरतो, जे अस्तित्वातच नाही. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वर्गनरकाच्या कल्पना मूर्खपणाच्या आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? देव नाही तया पूजी कोण भक्त, हा पण त्यांचा अभंग आहे. महाराज तुमच्याकडे आहे की नाही? मी या माझ्याकडे, आपण दोघे चर्चा करू. जय भीम, जय शिवराय, जय भारत.